हाय गाईज, आज बनवतो आपण काय ते कारल्याची चटणी. ती कशी बनवतात ती बघूया. त्यासाठी इथे आपण कारले म्हणजे काय ते घेतलेले आहेत. तर इथे लसूण घेतलेला आहे, इथे सुकं खोबरं घेतलेलं आहे, इथे घरचा मसाला, चवीनुसार मीठ आणि मिरची पावडर घेतलेली आहे. तर आता ती कशी बनवतात ते बघूया. त्यासाठी इथे आपण कढई पहिले तापवायला ठेवलेली आहे. त्यात आता आपण टाकतोय काय ती म्हणजेच कारले 50 ग्राम आहे. तडतडेपर्यंत चालू आहे ना आपलं ऑनलाईन. इथे आपण गरम करून घेतोय ना. हो, भाजून घेतोय. तडतडेपर्यंत भाजणार आहोत. काय ते तडतडले ना की मग काढायचे ते. असं एकसारखं पण हलवत राहायचं ना. हो, भाजायचं ना ते. तडतडले पाहिजे, नाही तर काय एका ठिकाणी हे होतील, जळतील खाली, मग भाजवते. त्याचं नेट बंद केलं. कमी आहे गॅस, ते भाजायला पाहिजे ना व्यवस्थित. आता तडतडायला लागले, होतील लगेच. आता तडतडते. तडतडेपर्यंत भाजायचे. छान तडतडतात. आता बघा तडतडायला लागलेत मस्तपैकी. हे बघा. आता आपण ते काढून घेऊया. तडतड गरम झालेलं आहे. इथे आपण काढून घेतलेले. छान वास येते. आता 2 चमचे खोबरं आहे. इथे 2 चमचे खोबरं घेतलेलं, सुकं खोबरं. ते आपण गरम करून घेतोय. हो हो, ते पण आपण आता गरम करून घेतो इथे. आता आपण त्यात टाकतोय लसूण, जे मगाशी घेतलेलं आहे ते पण आपण थोडंसं गरम करून घेतोय. 10-12 पाकळ्या आहेत. गॅस बंद करते. कढई तापलेली आपली म्हणून. इथे झालेलं. आता आपण काढून घेऊया. बघा, इथेच आपण काढून घेतलेले, बघू शकता तुम्ही. तिथे घे जागा, तिथे करू. आता आपण ह्यात टाकणार ते मसाले घेतलेले आणि मीठ घेतलेलं. जर तुम्हाला थोडं तिखट हवे असेल किंवा कमी तिखट हवे, तुम्ही मसाला कमी जास्त करू शकता. आता हे थंड होऊन दे, मिक्सर करून घेऊ. आता आपण ह्याला थंड करून घेऊया. इथे आता आपलं थंड झालेलं आहे.
आपण त्याला मिक्सरमधून बारीक करून घेऊया. त्यासाठी आपण इथे मिक्सरमध्ये लावतोय. आता आपण मिक्सर लावून घेऊया. हे बघा, इथे आता आपली चटणी बारीक झालेली आहे. तर टेस्ट करते मी, कमी जास्त बघते. मस्त सॉरी, काहीच नको टाक. इथे आता आपली रेसिपी रेडी झालेली आहे. ही रेसिपी कशी वाटली कमेंट करून सांगा. लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू.